सर्वांना प्रेज लॉर्ड. मी पास्टर गिदोन ढागळे, गुड न्यूज सेंट्रल चर्च सोलापूर तुमचं या सकाळच्या डिवोशनमध्ये स्वागत करतो आणि आशा करतो की आपण सर्वजण देवबापाच्या कृपेत आशीर्वादित असाल. या सकाळी आपण मनन करण्यासाठी जे वचन निवडलं आहे ते म्हणजे नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय, त्याची 9 आणि 10 वचनं. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. देवबाप करो ही वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करो. या ठिकाणी प्रियानो, देवबापाचं वचन आपल्याला सांगतं की आपण आपल्या द्रव्याने म्हणजे आपल्या पैशाने, आपल्या धनाने आपण परमेश्वर देवबापाचा सन्मान करावा, त्याची सेवा करावी. प्रियानो, आपल्याकडे जे काही आहे ते देवबापाने आपल्याला दिलेलं आहे आणि आपण त्यातून देवाच्या सेवेसाठी, देवबापाच्या राज्यासाठी आपण हातभार लावावा आणि त्याचा आशीर्वाद म्हणजे परमेश्वर आपल्याला अधिकाधिक भरभराट आणि उन्नती देईल, असं देवबापाचं वचन सांगतं. पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अब्राहमाची स्टोरी माहित असेल की अब्राहमाबद्दल आपण असं वाचतो उत्पत्तीचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि मला वाटतं 13 ते 16 वचनामध्ये की अब्राहमाच्या घरामध्ये जन्मलेले 318 दास होते. अब्राहम 318 दासांना त्याने लहानचं मोठं करून त्यांचं पालन पोषण केलं आणि त्यांना तयार केलं. अब्राहमाच्या कुटुंबामध्ये प्रियानो आपण पाहतो फक्त 2च लोक आहेत, अब्राहम आणि सारा. अजून इस्माईलचा जन्म झालेला नाही, इसहाकाचा पण जन्म झालेला नाही. मग 2 लोकांच्या सेवेकरिता 318 लोकांची गरज आहे का? तर याचं उत्तर निश्चितच नाही आहे. परंतु अब्राहमाने काय केलं प्रियानो? अब्राहमाने 318 कसलेले दास, योद्धे तयार करून ठेवले आणि त्यांचा उपयोग कालांतराने काय झाला प्रियानो? जेव्हा त्याचा पुतण्या लोट आणि त्याच्या परिवाराला शत्रूंनी गुलाम बनवून घेऊन गेले, तेव्हा अब्राहमाने याच 318 दासांना घेऊन त्या शत्रूंचा पाठलाग केला आणि आपल्या पुतण्याचं कुटुंब त्याने वाचवलं आणि त्यांना परत सुखरूप आणलं. प्रियानो, त्या 318 दासांना सांभाळण्यासाठी, त्या योद्ध्यांना तयार करण्यासाठी अब्राहमाचा किती पैसा खर्च झाला असेल, अब्राहमाला किती त्यांच्यावर मेहनत घ्यावी लागली असेल आणि त्या योद्ध्यांनी किती युद्ध केल्याचं बायबलमध्ये नमूद आहे. तर फक्त हे एकच युद्ध आपण त्यांनी केल्याचं आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये दिसते. एका युद्धासाठी प्रियानो अब्राहमाने किती खर्च केला आणि त्याचा परिणाम प्रियानो आपण पाहतो. उत्पत्ती 24 आणि 1 मध्ये लिहिलं आहे, परमेश्वराने अब्राहमाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. प्रिय भावांनो बहिणींनो, तुमच्याकडे जे धन आहे त्याच्यासाठी देवबापाला धन्यवाद. त्याचा वापर आपण देवबापाच्या सेवेसाठी आपण करावा अशी देवबापाची इच्छा आहे. कदाचित तुम्ही स्त्री असाल. लूक 8:2 आणि 3 मध्ये लिहिलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या काही स्त्रिया देखील फॉलोअर्स किंवा त्याच्या सोबत सेवा करण्यासाठी होत्या. त्या पाळक बनू शकत नव्हत्या, त्या कदाचित सुवार्थिक बनू शकत नव्हत्या, त्या सदुदित प्रभूच्या मागे येऊ शकत नव्हत्या. परंतु प्रियानो, मरिया, योहन्ना आणि सुसन्ना या त्या स्त्रियांची आणि इतर पुष्कळ स्त्रिया होत्या ज्या आपल्या पैशा अडक्याने त्यांची सेवा करीत असं लिहिलेलं आहे. प्रिय भावांनो बहिणींनो, कदाचित तुम्ही बायबल कॉलेजला जाऊन तुम्ही पाळक बनू शकत नाही, तुम्ही कदाचित सुवार्थिक बनू शकत नाही, कदाचित तुम्ही शिक्षक बनू शकत नाही, परंतु तुम्ही आपल्या पैशाने देवबापाची सेवा करू शकता. आणि या सकाळी प्रभुदेव तुम्हाला मार्गदर्शन करो की जे त्याने तुम्हाला दिलं त्यातून आपण देवराज्यासाठी कसा हातभार लावू शकतो याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळो आणि त्याचं प्रतिफळ देवबाप आपल्याला स्वर्गामध्ये आणि या भूतलावर देखील विपुल प्रमाणात देईल. देवबाप करो आणि या वचनाच्या द्वारे तुम्हाला मार्गदर्शन आणि आशीर्वाद देऊ. गॉड ब्लेस यू. सर्वांना प्रेज लॉर्ड. मी पास्टर गिदोन ढागळे, गुड न्यूज सेंट्रल चर्च सोलापूर तुमचं या सकाळच्या डिवोशनमध्ये स्वागत करतो आणि आशा करतो की आपण सर्वजण देवबापाच्या कृपेत आशीर्वादित असाल. या सकाळी आपण मनन करण्यासाठी जे वचन निवडलं आहे ते म्हणजे नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय, त्याची 9 आणि 10 वचनं. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. देवबाप करो ही वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची करो. या ठिकाणी प्रियानो, देवबापाचं वचन आपल्याला सांगतं की आपण आपल्या द्रव्याने म्हणजे आपल्या पैशाने, आपल्या धनाने आपण परमेश्वर देवबापाचा सन्मान करावा, त्याची सेवा करावी. प्रियानो, आपल्याकडे जे काही आहे ते देवबापाने आपल्याला दिलेलं आहे आणि आपण त्यातून देवाच्या सेवेसाठी, देवबापाच्या राज्यासाठी आपण हातभार लावावा आणि त्याचा आशीर्वाद म्हणजे परमेश्वर आपल्याला अधिकाधिक भरभराट आणि उन्नती देईल, असं देवबापाचं वचन सांगतं. पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला अब्राहमाची स्टोरी माहित असेल की
अब्रामाबद्दल आपण असं वाचतो उत्पत्तीच पुस्तक याचा 14वा अध्याय आणि मला वाटतं 13 ते 16 वचनामध्ये की अब्राहमाच्या घरामध्ये जन्मलेले 318 दास होते. अब्राहम 318 दासांना त्याने लहानचं मोठं करून त्यांचं पालन पोषण केलं आणि त्यांना तयार केलं. अब्राहमाच्या कुटुंबामध्ये प्रियांनो आपण पाहतो फक्त 2च लोक आहेत, अब्राहम आणि सारा. अजून इस्माईलचा जन्म झालेला नाही, इसहाकाचा पण जन्म झालेला नाही. मग 2 लोकांच्या सेवेकरिता 318 लोकांची गरज आहे का? तर याचं उत्तर निश्चितच नाही आहे. परंतु अब्राहमाने काय केलं प्रियांनो? अब्राहमाने 318 कसलेले दास योद्धे तयार करून ठेवले आणि त्यांचा उपयोग कालांतराने काय झाला प्रियांनो? जेव्हा त्याचा पुतण्या लोट आणि त्याच्या परिवाराला शत्रूंनी गुलाम बनवून घेऊन गेले तेव्हा अब्राहमाने याच 318 दासांना घेऊन त्या शत्रूंचा पाठलाग केला आणि आपल्या पुतण्याचं कुटुंब त्याने वाचवलं आणि त्यांना परत सुखरूप आणलं. प्रियांनो, त्या 318 दासांना सांभाळण्यासाठी, त्या योद्ध्यांना तयार करण्यासाठी अब्राहमाचा किती पैसा खर्च झाला असेल, अब्राहमाला किती त्यांच्यावर मेहनत घ्यावी लागली असेल आणि त्या योद्ध्यांनी किती युद्ध केल्याचं बायबलमध्ये नमूद आहे. तर फक्त हे एकच युद्ध आपण त्यांनी केल्याचं आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये दिसते. एका युद्धासाठी प्रियांनो अब्राहमाने किती खर्च केला आणि त्याचा परिणाम प्रियांनो आपण पाहतो. उत्पत्ती 24 आणि 1 मध्ये लिहिलं आहे, परमेश्वराने अब्राहमाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. प्रिय भावांनो बहिणींनो, तुमच्याकडे जे धन आहे त्याच्यासाठी देवबापाला धन्यवाद. त्याचा वापर आपण देवबापाच्या सेवेसाठी आपण करावा अशी देवबापाची इच्छा आहे. कदाचित तुम्ही स्त्री असाल. लूक 8:2 आणि 3 मध्ये लिहिलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या काही स्त्रिया देखील फॉलोअर्स किंवा त्याच्या सोबत सेवा करण्यासाठी होत्या. त्या पाळक बनू शकत नव्हत्या, त्या कदाचित सुवार्तिक बनू शकत नव्हत्या, त्या सदुदित प्रभूच्या मागे येऊ शकत नव्हत्या. परंतु प्रियांनो, मरिया, योहन्ना आणि सुसन्ना या त्या स्त्रियांची आणि इतर पुष्कळ स्त्रिया होत्या ज्या आपल्या पैशा अडक्याने त्यांची सेवा करीत असं लिहिलेलं आहे. प्रिय भावांनो बहिणींनो, कदाचित तुम्ही बायबल कॉलेजला जाऊन तुम्ही पाळक बनू शकत नाही, तुम्ही कदाचित सुवार्तिक बनू शकत नाही, कदाचित तुम्ही शिक्षक बनू शकत नाही, परंतु तुम्ही आपल्या पैशाने देवबापाची सेवा करू शकता. आणि या सकाळी प्रभुदेव तुम्हाला मार्गदर्शन करो की जे त्याने तुम्हाला दिलं त्यातून आपण देवराज्यासाठी कसा हातभार लावू शकतो याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळो आणि त्याचं प्रतिफळ देवबाप आपल्याला स्वर्गामध्ये आणि या भूतलावर देखील विपुल प्रमाणात देईल. देवबाप करो आणि या वचनाच्या द्वारे तुम्हाला मार्गदर्शन आणि आशीर्वाद देऊ. गॉड ब्लेस यू.